जगदंब जगदंब फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये असं म्हणता येईल. तर इथे मिस्टर दिघे घेत होते शू आणि मी म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते. तर त्यांच्याकडे आहे मॅक्स कुशनचा सध्या हातामध्ये शूज आणि मग मी त्यांना म्हणत होते की थोडी मलाही माहिती द्या मेन शूजमध्ये, तशी मला काही फार माहिती नाही शूमधली. तर हा आहे हायपर पिलर शू, हा आत्ता जो की ते यूज करतात त्यांच्या पायामध्ये हा आहे. तर हे होतं शू एक्सप्रेस बानेरचं आणि इथे आम्ही दरवेळी शूज घेतो. मग कोणतेही सगळ्यांसाठी सगळ्या टाईपचे तिथे शू आम्हाला मिळून जातात आणि काही या दुकानाचा शॉपचा प्रमोशन वगैरे नाही, पण तुम्हाला शूबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देण्यासाठी की पायाला शू कसे घेतले पाहिजे. शूज जे असतात ना ते पायाला म्हणजे ना फार जडही नको असतात, लाईटवेट हवे असतात आणि तुमच्या पायावरून मग ते पायदुखी वगैरे निदुखी वगैरे असतं ना ते बरंचसं बॅलन्स आपल्या शूवरून होतं, मग थोडेसे पैसे जास्त जातात. आता हे जे शू असतात ना ते थोडेसे जास्त महाग असतात, 10,000 वगैरे, जास्त पण महाग नाहीत पण ठीक आहे, माझ्या दृष्टिकोनातून महागच आहेत ते. पण ते ना यूज करायला खूप छान असतात, दिसायलाही छान असतात, प्लस लाईटवेट असतात आणि व्यवस्थित असतात. त्याच्यामुळं आणि मिस्टर दिघे आमचे आता हे शूज चॉईस करतायत, तर त्यांच्याकडे ना ऑलमोस्ट सगळे कलर त्यांचे झालेले आहेत, पण त्यांनी ब्लॅक कलर कधी यूज केलेला नाही म्हणून त्यांची इच्छा होती की मी ब्लॅक कलर यूज करतो. मग त्याच्यामुळे त्यांनी घेतला होता ब्लॅक कलरचा. आता हा आहे मॅक्स कुशनचा शूज. तर हायपर पिलर वगैरे बरेचसे स्क्रेचरचे वगैरे शूज आहेत तिथे आणि मग अशा प्रकारे ते ट्राय करत होते. तर हे शूज असतात ना ते पायाला खूप कम्फर्टेबल आणि छान असतात, म्हणजे घालायला वगैरे चांगले असतात असं माझं तरी मत आहे. आणि ते अशा प्रकारचे ते शूज वगैरे होते. तर अन्वीचे कोणते घेतले क्रॉक्स वगैरे, तर ते तुम्ही नक्की पहा, ते व्हिडिओमध्ये मी मागच्या शॉर्ट्समध्ये अपलोड केलेले आहेत. आणि अशा प्रकारे घेतले आणि म्हटलं चला तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यावी की कशा प्रकारचे घेतले जातात आणि कशा प्रकारचे घ्यावेत, की पायाला लाईट वेट असले पाहिजे, पायाला छान चालता आलं पाहिजे आणि फार जास्त पायाला कुशनही नको, हेवी होणारा नको, तर लाईट वेट असतो. आणि तर क्रिकेटचे शूज हे वेगळे असतात, ऑफिसचे शूज हे वेगळे असतात, डेली वेअरचे वॉकिंगसाठी शूज वेगळे असतात. असे शूजचे वेगवेगळे प्रकार आहेत जे की तुम्हालाही माहीत असेल, तरी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते. आणि अशा प्रकारे अन्वीच्या आणि अन्वीच्या पप्पांची शॉपिंग झाली आणि ते स्लीपर घेतलेले आहे त्यांनी एक डेली वेअरसाठी यूज करण्यासाठी. आणि अशा प्रकारे झाली आमची शॉपिंग. तर मी याचा मिनी व्लॉग काढलेला आहे. आणि हो, योगायोगाने तिथं आम्हाला भेटला आमचा ज्ञानेश, म्हणजेच माझा दीर आणि दिरांचा मुलगा. तर इथे आणि अन्वीची काकी, अन्वीचे काका आणि ते सगळेजण आलते इकडच्या साईडला, मग गाडी पाहून तेही थांबले आणि आले. आणि असे सरप्राईजली अचानक आमची भेट झाली. खूप छान वाटलं, आनंद वाटला, मजा आली, मस्ती आली. आणि अन्वी आणि ज्ञानेश दोघंही एकमेकांना पाहिलं ना की एकमेकांना सोडतच नाहीत दोघेजणं, बहीण भाऊ, दिघे बंधू. तसं लागू बंधू तसं दिघे बंधू आहे हे बहीण भावांचं प्रेम. आणि आता आम्ही गेलेलो, नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही शॉर्ट नक्की पाहायला विसरू नका, आम्ही गेलो झुडिओमध्ये, त्याचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तो नक्की पहा. धन्यवाद. स्टे ट्यून विथ गाईज.